लग्नाची बेडी या मालिकेत आपल्याला असं बघायला मिळणार आहे की सावी आणि विनू हे दोन्हीही एकाच रूममध्ये असतात. सावी दोरी उड्या खेळत असते. त्यावेळेस विनू सावीला म्हणतो की सावी मला पण खेळायला वाटतंय ग. त्यावेळेस सावी म्हणते की नको तू खेळू नकोस, मी आईला विचारते आधी, आई जर हो म्हटले तर तू खेळ. परंतु विनू म्हणतो की नाही ग, मी काळजी घेईल माझी, म्हणून तो दोरीवर उड्या मारू लागतो. त्याच वेळेस तो खाली पडतो आणि सावी ही जोरात तिच्या आईला आवाज देते. त्यावेळेस सिंधू त्या ठिकाणी येते आणि विनूला खाली पडलेलं बघून म्हणते, विनू तू काय केलंस, तुला पण वाटतं ना खेळावं? अरे बाळ, पण अजून आपण पूर्णपणे बरं झालेलो नाही आहेत, म्हणून तू आपण असं करावं का? त्यावेळेस ती विनूच्या डोक्याला हात लावते तर तिला त्याचं अंग तापलेलं दिसतं. ती त्याला बेडवर झोपवते आणि सावीला सांगते की विनूच्या मोठ्या आजीला बोलवून आण. सावी ही विनूच्या मोठ्या आजीला बोलवायला जाते, आवाज देत देत विनूची मोठी आजी म्हणून. परंतु रुक्मिणी ही सावीचा आवाज ऐकून पटकन ती दारावर आल्यानंतर दार बंद करते आणि आतमध्ये बसते. त्यावेळेस सावीला या गोष्टीचा खूप मोठा राग होतो आणि ती रडत रडत आईजवळ येते आणि सांगते की आई सॉरी, मी तुझं काम करू शकले नाही. त्यावेळेस सिंधू म्हणते काय झालं बाळा? तेव्हा ती सांगते की विनूच्या मोठ्या आजीने मी तिथं गेल्यानंतर ऐकून न घेता दारच बंद करून घेतलं. त्यावेळेस त्यानंतर ती म्हणते की सिंधू, की माझीमुळे तुला सुद्धा या घरातील लोक असं वागत आहेत. आता मी काय करावं मला कळतच नाही. त्यानंतर त्या ठिकाणी रुक्मिणी येते आणि रुक्मिणी बघते की विनूला ताप आलेला आहे. ती म्हणते की सर्व काही होतंय ते हिच्यामुळे होतंय. त्यानंतर राघव आणि मधू सुद्धा त्या ठिकाणी येतात आणि ते म्हणतात विनूला काय झालं आहे? तेव्हा ती सांगते की विनूला व्हायरल इन्फेक्शन झालेलं आहे, त्याला ताप आला आहे. त्यावेळेस रुक्मिणी राघवला म्हणते की राघव, आधी ह्या दोघी मायलेकींना या घरातनं बाहेर काढ आणि विनूची ट्रीटमेंट तिच्याकडनं काढून घे, मला ती या घरात नको आहे. डॉक्टर सिंधू, तुम्ही इथून आधी निघताय का? म्हणून त्या ठिकाणून सिंधू निघून जाते. ते सर्वजण बाहेर जातात. विनू आतमध्ये झोपलेला असतो. त्यावेळेस रुक्मिणी म्हणते की राघव, तू डॉक्टरांना कॉल केलास का? तर तो म्हणतो मी डॉक्टरांना कॉल केला, परंतु डॉक्टर 2 कॉल्स करून परत येत आहेत. तेव्हा राजश्री सुद्धा विचारते का रे राघव, डॉक्टर का आले नाही? त्यावेळेस राघव हा राजश्रीला सांगतो की डॉक्टर 2 पेशंटला चेकअप करून मग येणार आहेत. त्यावेळेस सिंधू म्हणते की आता मी काय करू, मला काही कळत नाही. इकडे सावी हा घडलेला सगळा प्रकार तिच्या डोळ्यासमोर आलेला असतो, म्हणून ती खूप डिस्टर्ब झालेली असते. ती सिंधूला म्हणते की आई, या घरातील लोक तुझ्याशी अशी का वागतात ग? आणि ती खोटी आजी तुला इतकं बोलले तरी तू तिला काही बोलली नाही. तेव्हा सिंधू सावीला म्हणते की तू या गोष्टीत लक्ष देऊ नको बाळा, तू फक्त तुझी शाळा बघायची, बाकी काही बघायचं नाही. इकडे सर्वजण हे डॉक्टरची वाट बघत असतात. सिंधू विनूजवळ येते आणि विनूच्या डोक्यावर हात लावते तर तिला दिसतं की विनूला खूप ताप झालेला असतो आणि ती त्याचा ताप चेक करते. त्याचा ताप चेक केल्यानंतर तिला कळतं की याला ताप 102 पर्यंत आलेला आहे, म्हणून आता याच्या डोक्यावरती पाण्याच्या घड्या ठेवायला हव्यात. ती त्याच्या डोक्यावर पाण्याच्या घड्या ठेवते. त्यावेळेस त्या ठिकाणी डॉक्टर येतात. राघव हा डॉक्टरांना घेऊन त्या ठिकाणी येतो आणि तिथून मात्र सिंधू ही नसते. सिंधू ही घरात गेलेली असते. डॉक्टर विनूला चेकअप करतात आणि म्हणतात की मला विनूची फाईल दाखवा बरं. विनूची फाईल बघितल्यानंतर डॉक्टर म्हणतात की जरा गंभीरच आहे. तेव्हा घरातील सर्वजण अतिशय घाबरतात. तेव्हा डॉक्टर म्हणतात अतिशय घाबरू पण नका. मग त्या ठिकाणी डॉक्टर सिंधू येते आणि म्हणतात की डॉक्टर सिंधू तुम्ही इथं? तेव्हा डॉक्टर म्हणतात की हो. राघव म्हणतो की त्याच या विनूची ट्रीटमेंट करत आहात. तेव्हा डॉक्टर म्हणतात डॉक्टर सिंधू असल्यावरती मग कशाला बघायला हवं, त्या तर खूप हुशार डॉक्टर आहेत, मग आम्ही सुद्धा इथं यायची काही गरज नव्हती. तो डॉक्टर सांगतात की विनूमध्ये खूप काही सुधारणा होत आहे, परंतु व्हायरल इन्फेक्शनमुळे विनूला ताप आलेला आहे आणि तो लहान असल्यामुळे हा त्रास होणं शक्य आहे. त्यावेळेस फक्त तुम्ही त्याची काळजी घ्या आणि शक्यतो एकाच डॉक्टरकडनं ट्रीटमेंट करून घ्या. आता आपण बघूयात की सिंधू ही विनूची ट्रीटमेंट करणार का आणि ही रुक्मिणी तिच्याकडनं ट्रीटमेंट करून घेणार का? असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.